नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFO कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, लाखो कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर। आता EPFO कडून मिळणार मोठं गिफ्ट। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी EPFO नेहमीच तत्पर असते। EPFOने आजवर नोकरदारांसाठी आपल्या नियमामध्ये लक्षणीय बदल केले आहेत आणि यावेळी कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक नाही तर 2 नियम बदलले आहेत, ज्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकेल। मित्रांनो, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने EPFOच्या EDLI योजनेत बदल केले आहेत, ज्याचा आता थेट फायदा लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO याने EDLI म्हणजे कर्मचारी ठेवीशी संलग्न विमा योजनेच्या नियमामध्ये मोठी सवलत दिली आहे आणि आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वीसारख्या कठोर अटी राहणार नाही। EPFOचा लाखो कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा निर्णय। मित्रांनो, तसेच याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होईल, विशेषतः ज्या कुटुंबातील सदस्यांची नोकरी दरम्यान काही कारणास्तव निधन झाले आहे। EPFOशी संबंधित अलीकडच्या निर्णयाचा फायदा असंघटित किंवा कमी पगाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि इतर कोणतेही विमा संरक्षण नसलेल्या लोकांना होईल। यामुळे कर्मचाऱ्यांना केवळ पैसे वाचवण्याची संधीच मिळणार नाही, तर त्यांच्या कुटुंबियांनाही कठीण काळात आर्थिक आधार मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मिळेल 5,000 रुपयाचं विमा संरक्षण। मित्रांनो, शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता एखाद्या कर्मचाऱ्यांचा PF बॅलन्स 50,000 रुपयापेक्षा कमी असला तरीही त्याच्या मृत्यूच्या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला किमान 50,000 रुपये विम्याचा लाभ मिळेल। इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार याआधी हा लाभ घेण्यासाठी निर्धारित मर्यादेपर्यंत शिल्लक असणे आवश्यक होते, परंतु आता ही अट काढून टाकण्यात आली आहे। 60 दिवसाचे अंतर असेल तर काय? मित्रांनो, याशिवाय या योजनेत आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। सतत सेवेची गणना करताना एखाद्या कर्मचाऱ्यांच्या 2 नोकरीमध्ये 60 दिवसाचे अंतर असेल तर आता त्याला ब्रेक मानले जाणार नाही। म्हणजे आता समजा तुम्ही 2-3 नोकऱ्या केल्या असतील आणि त्या दरम्यान 2 महिन्यापेक्षा कमी कालावधीचा ब्रेक असेल तर सर्व नोकऱ्या एकत्रित सतत सेवा मानल्या जातील आणि तुम्हाला विम्याचा पूर्ण लाभ मिळेल। एवढेच नाही तर एखाद्या कर्मचारी PF योजनेचा सदस्य असेल, मग सामान्य PF असो किंवा कलम 17 अंतर्गत सूट मिळालेला PF असो, आणि सेवेत असताना शेवटच्या PF योगदानाच्या 6 महिन्याच्या आत त्याचा मृत्यू झाला, कर्मचारी त्यावेळी कंपनीच्या रोलवर उपस्थित असेल तर त्याच्या कुटुंबाला या योजनेअंतर्गत विमा रक्कम दिली जाईल। मित्रांनो, EPFOच्या EDLI योजनेचा उद्देश कुटुंबातील कमावत्या सदस्याचे निधन झाल्यास अशा दुर्दैवी परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा असून यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक शांती मिळते आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षितता मिळते आणि त्यांना कोणताही वेगळा विमा प्रीमियम भरावा लागत नाही। नामनिर्देश व्यक्ती नसेल तर? मित्रांनो, त्याच वेळी समजा की PF खातेधारकाने खात्यात नामनिर्देशक व्यक्तीचे नाव दिले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला तर PF रक्कम कायदेशीर वारसाला दिली जाईल। यासाठी वारसाला आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील, जेणेकरून त्याची ओळख आणि अधिकाराची पुष्टी करण्यात येईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।